स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटच्या भागावेळी आपल्यावर दबाव होता असा खळबळजनक खुलासा खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय। लवकरच याबाबत सविस्तर बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। संभाजी मालिकेच्या शेवटच्या भागावेळी आपल्यावर दबाव होता असा खळबळजनक खुलासा अमोल कोल्हे यांनी केलेला आहे। तर लवकरच या संदर्भात आपण सविस्तर बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। महत्वाचा प्रश्न, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? होय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता। अमोल कोल्हे यांच्याकडून खळबळजनक आता या ठिकाणी खुलासा करण्यात आलेला आहे। स्वराज्य रक्षक संभाजी मालिका या मालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। यावेळी त्यांच्यावरती शेवटच्या भागावेळी त्यांच्यावरती दबाव होता असा त्यांनी खळबळजनक खुलासा केलाय। तर या संदर्भात आपण लवकरच सविस्तर बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। अमोल कोल्हे नेमकं काय म्हणालेत, नेमका काय खुलासा केला आपण ऐकूयात। महत्वाचा प्रश्न, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला का? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी कुणाचा दबाव होता का? होय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता। महत्वाचा प्रश्न, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटच्या भागावेळी आपल्यावर दबाव होता असा खळबळजनक खुलासा आता अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात येतोय। या मालिकेमध्ये अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांची भूमिका साकारलेली होती आणि या मालिकेमध्ये काम करत असताना जो शेवटचा भाग आहे या भागावेळी आपल्यावर दबाव होता असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला। आपल्यासोबत स्वतः खासदार अमोल कोल्हे हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अमोलजी, आपण एक या ठिकाणी व्हिडिओ आपण पोस्ट केलेली आहे। यामध्ये आपण म्हणताय की या संभाजी महाराज मालिकेच्या शेवटच्या भागावेळी आपल्यावरती दबाव होता, आपण या संदर्भात भाष्य केलेलं आहे आणि सविस्तर बोलणार असल्याचे म्हणताय। काय नेमकं आपण यावर सविस्तर बोलणार आहात? पूर्ण सविस्तर भूमिका ही माझ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा मी मांडलेली आहे। कारण गेले काही दिवस सातत्यानं हे आरोप केले जात होते की स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट हा गुंडाळण्यात आला आणि यामध्ये ठराविक कोणीतरी सांगितलं म्हणून हे करण्यात आलं। या पद्धतीचा एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा हा सातत्यानं प्रयत्न सुरू होता आणि त्याचं जे संपूर्ण स्पष्टीकरण आहे हे आज त्या व्हिडिओतून हे खरं तर मांडण्यात आलेलं आहे आणि हा व्हिडिओ सविस्तर पाहिल्यानंतरच सगळ्यांना ते समजेलच। परंतु यामध्ये अनेक गोष्टी असतात की या पद्धतीचं एखादं फॉल्स नॅरेटिव्ह जेव्हा सुरू होतं आणि त्याच्यावर जर तुम्ही उत्तर देत नाही तर ती तुमची मूकसंमती आहे की काय असा एक गैरसमज होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हे स्पष्टीकरण किंवा हा जो खुलासा आहे हा समोर मी ठेवलेला आहे आज। जी, आपल्यावर कोणाचा दबाव होता, तो भाग का वगळण्यात आला, काय या संदर्भात सांगाल? ते मुळात हा गैरसमज आहे की हा भाग वगळण्यात आला। आपण कोणत्या माध्यमावर सादरीकरण करतो हे फार महत्वाचं असतं। त्यामुळे हे टेलिव्हिजन माध्यम आहे, फॉर एक्झाम्पल आपण न्यूज चॅनलला जेव्हा एखादी हिंसाचाराची घटना दाखवतात त्यावेळी आपल्याला त्यातली काही गोष्टी ब्लर करून दाखवाव्या लागतात, बरोबर? जी, या का करून दाखवाव्या लागतात तर आपल्याला SMP फॉलो करायचं असतं आणि ज्या पद्धतीनं टेलिव्हिजन ऍक्ट जो आहे त्यानुसार हे आपल्याला काम करावं लागतं। त्यामुळे हे अनेकदा मालिकांमध्ये किती हिंसाचार दाखवायचा, किती रक्तपात दाखवायचा या सगळ्या गोष्टींना काही मर्यादा आहेत, त्याला काही कायदेशीर बंधन आहेत आणि त्यामुळे उठसूट कोणीही उठून हे म्हणणं की हे मुद्दाम राजकीय हेतून करण्यात आलं हा मूर्खपणा आहे। हे लोकांना ठामपणे सांगण्याची वेळ आलेली आहे। जी, तर आता आपण या जी बोला। हा, आणि त्यामुळे या दोन गोष्टी आहेत, एक ही कायदेशीर बंधन आहेत आणि दुसरं याच्यामधला नैतिकतेचा भाग आहे। जी, आपण पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सविस्तर या संदर्भात आपण माहिती देणार आहात का? नक्कीच या निमित्तानं या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या संपूर्ण प्रवासाविषयीचं पुस्तक आता लवकरच प्रकाशित होईल आणि त्यावेळी आणखी या सगळ्या गोष्टींचा सविस्तर खुलासा हा लोकांसमोर येईलच। जी, धन्यवाद अमोलजी, आपण दिलेल्या या माहितीसाठी, प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका।
पहा, जागरूक रहा.